आणि याच मुद्द्यावर आमच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक आता आपली भूमिका मांडतायत. सरिता. धन्यवाद पूर्वी. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला नक्की काय आवाहन केलं हे पूर्वी तू आता सांगितलंच आहेस. पार्श्वभूमी आखाती देशांमधील अस्थिरता आणि तिथली युद्धजन्य परिस्थिती. परत एकदा वर्क फ्रॉम होम सुरू करा असं मोदी म्हणाले. कोविड नंतर अनेक लोकांना आणि कंपन्यांना तसंच ह्याचं महत्त्व पटलंय. पेट्रोल आणि डिझेलचा वापर विचारी पद्धतीनं व्हावा, कारपूल करावं, पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरावा असा सल्ला पण काल मोदींनी देशाला दिला. खरं तर पर्यावरण, ट्रॅफिकची अडचण, त्यामुळे लोकांचा वाढणारा स्ट्रेस आणि वाया जाणारा वेळही, वाढलेले रस्ते अपघात, आवाज प्रदूषण आणि हवेची क्वालिटी हे सगळं लक्षात घेता मोदींना खरं तर हे सांगायची वेळच यायची गरज नव्हती. पण सध्याचा त्यांचा उद्देश क्रूडच्या वाढत्या किमती आणि आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीने फॉरेन एक्सचेंज वाचवणं हा आहे. फॉरेन एक्सचेंजच्याच दृष्टिकोनातून मोदींनी जनतेला येणारं 1 वर्ष तरी विदेश पर्यटनाला जाऊ नये असंही आवाहन केलंय. देशात लग्न कार्यात विकत घेतलेल्या जाणाऱ्या सोन्याचं मार्केट सुद्धा मोठं आहे. पण ह्या मागचं अर्थकारण बघितलं तर सोनं हे इम्पोर्ट होतं आणि परत एकदा महत्वाच्या परकीय चलन साठ्याचा प्रश्न उद्भवतो. पंतप्रधानांच्या या आव्हानामुळे 3 प्रकारच्या प्रतिक्रिया उमटतायत. या आव्हानाकडे काय म्हणून बघितलं तर ही घोषणा आवश्यक वाटते. या आव्हानाकडे का म्हणून बघितलं तर शंका निर्माण होते. आणि या आव्हानाकडे कधी म्हणून बघितलं तर शंका वाढते, मतांच्या आणि निवडणुकीच्या राजकारणाची चर्चा सुरू होते. निवडणुका संपल्यावर, असंख्य चार्टर्ड विमानांचा खर्च केल्यावर, सभांना गाड्या भरभरून लोक आणल्यावर, रोड शोज, रॅलीज नीट पार पडल्यावर मग हे आवाहन करणे, ये बात कुछ हजम नहीं हुई, हे विरोधकांची भूमिका न पटण्यासारखी सुद्धा नाही. देशाच्या जनतेनं तर देशाला जेव्हा गरज भासली तेव्हा अंगावरचे दागिने सुद्धा काढून दिलेत. त्यामुळे लोकांना देशहित लक्षात आलं की ते मोदींच्या या हाकेला पण प्रतिसाद देतीलच. पण आता जर लोकांना हा विषय पटवून द्यायचा असेल तर सरकारला, सरकारच्या नेत्यांना लीडिंग फ्रॉम द फ्रंट करावं लागणार आहे. ज्या नेत्यांना, मंत्र्यांना खरा धोका आहे अशांना वगळून इतर जे उगाच स्वतःकडे लक्ष वेधण्यासाठी मोठमोठे ताफे घेऊन फिरतात किंवा छोट्या मोठ्या उद्घाटनांचा मोठा थाट मांडतात किंवा अधिकाऱ्यांच्या लाईनी स्वतःच्या बैठकांसाठी किंवा स्वतःच्या मागे पुढे लावतात, ते बदलणार आहेत का, याकडे आता मात्र जनतेचं लक्ष असणार आहे. पूर्वी. धन्यवाद सरिता. आणि याचबरोबर 0 आवर मध्ये आज आपण इथेच थांबू.